Hello students, today we are going to see more about lesson 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayanan. R.K. Narayanan यांनी लिहिलेल्या पुस्तकीचं बुक रिव्ह्यू, त्या पुस्तकीचं नाव आहे स्वामी अँड फ्रेंड्स. हा लेसन बघणार आहोत, याचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत. बिफोर दॅट ॲज युजल आय रिक्वेस्ट यू, इफ यू आर न्यू ऑन माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. This lesson is written by R.K. Narayanan. R.K. Narayanan is India's one of the greatest author of all time. R.K. जे नारायणन आहेत हे आपल्या भारतातील एक महान लेखकापैकी एक आहेत, सर्व काळातील. अबाउट द ऑथर आपण या पाठाच्या शेवटी बघणारच आहोत. तर आता आपण लेसनला सुरुवात करूया. लेसनचा हा पहिला भाग पाहू आपण. अ लिटल बिट अबाउट द बुक. लिटल बिट अबाउट द बुक, पुस्तकाबद्दल थोडं. फर्स्ट पॅरेग्राफ. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. सो I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. What the writer say, what the R.K. Narayanan say, actually the writer is the R.K. Narayanan. What say? Anything I mention about the book. जर या पुस्तकाबद्दल मी काही सांगितलं, बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज अ स्पॉयलर, तर ते कथेचे सार सांगून बिघडवल्यासारखं होईल. मीन्स रायटर डोंट वॉन्ट टू टेल एनिथिंग मोर अबाउट द बुक. जास्त काही सांगायची इच्छा नाही त्यांची, कारण की काय होणार, या कथेचे सार बिघडल्यासारखं होईल. सो आणि म्हणून I would rather give a glance into the book without mentioning any events or plot of the story. आणि म्हणून कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा इथं उल्लेख न करता केवळ पुस्तकावर आपण ओझरता वरवर असं काय टाकूया, दृष्टिक्षेप टाकूया, वरवर पुस्तकीबद्दल आपण पाहूया, असं पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर पहा, स्वामी इज अ मिस्चिव्हस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that ages, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. Even was mathematics. School is his absolute nightmare anyway. The story unfolds around the happening of these kids and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. So Swami is a boy. स्वामी हे एका मुलाचं नाव आहे. स्वामी इज अ बॉय. अँड हाऊ इज दॅट बॉय? तो मुलगा कसा आहे? मिस्चिवस, म्हणजे खोडकर. कसा आहे तो? मिस्चिवस बॉय. अ लिटल किड अबाउट 10 years old. अँड व्हॉट से दॅट लिटल किड मीन्स ही इज ऑफ द ओनली 10 years old. तो फक्त किती वर्षाचा आहे? 10 वर्षाचा. अँड दॅट्स वाय रायटर से हिम किड्स.
आणि म्हणून लेखकाने त्याला काय म्हटलेलं आहे, किड म्हटलेलं आहे. अँड लिव्हिंग इन द एरिया वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. आणि हे कोणत्या काळातलं आहे कथा, की ज्या काळात ब्रिटिशांचं, जे ब्रिटिश आहे त्या ब्रिटिशांचं राज्य होतं, सत्ता होती आपल्या भारतावर, त्या काळातील हा काय ही कथा आहे. वॉज अंडर द ब्रिटिश रूल. लाईक मोस्ट किड ऑफ दॅट एज, स्वामी इज a kid who cannot stay at one place and absolutely hates school. We know that all the kids don't like to stay at one place. आपल्याला हे माहित आहे की जास्तीत जास्त मुलांना या वयातील एका ठिकाणावर राहणं होत नाही. कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस. अँड ॲब्सोल्युटली हेट स्कूल. आणि मुलांना जशी शाळा आवडत नाही तशाच प्रकारे स्वामी सुद्धा होता. स्वामी इज लाईक द अदर बाय हु डिडंट लाईक द स्कूल अँड डोंट वॉन्ट टू स्टे ॲट वन प्लेस. त्याला सुद्धा एका ठिकाणी राहणं आवडत नव्हतं आणि शाळा सुद्धा आवडत होती. काय, हेट स्कूल. शाळा सुद्धा आवडत नव्हती. इवन मॅथमॅटिक्स, इवन वर्स मॅथमॅटिक. आणि जे गणित आहे न सगळ्यात न आवडणारा विषय किंवा सगळ्यात जास्त तिटकारा जर त्याला कोणत्या विषयाचा होता तर तो कोणत्या विषयाचा होता, मॅथमॅटिक. स्कूल इन हिज ॲब्सोल्युटली नाईटमेअर. आणि अशा प्रकारे शाळा म्हणजे त्याला कसं काय वाटत होती, एक नाईटमेअर मीन्स अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स. खूप दुःखद स्वप्न आहे बा, भयानक शिक्षा आहे. नाईटमेअर आहे. नाईटमेअर आहे म्हणजे काय आहे, भयानक. अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स, भयानक अनुभव, शिक्षा, असं त्याला काय वाटत होतं, त्या शाळेविषयी वाटत होतं. एनिवे द स्टोरी अनफोल्ड अराउंड द हॅपनिंग ऑफ these kids and how he constantly get into trouble and get a good beating from his father. तर ही जी कथा आहे या मुलाच्या आयुष्यातील अनेक घटना या कथेतून काय होत आहे, उलगडत आहे. म्हणजे या कथेतून आपल्याला या मुलाच्या जीवनाभोवताल आहे, अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड्स अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट इन टू ट्रबल. आणि तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या ट्रबलमध्ये, संकटात सापडतो. अँड गेट अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. आणि आपल्या वडिलांकडून कसा मार खातो, हिज फादर, त्याविषयी ही कथा आहे. देन नेक्स्ट पॅरेग्राफ. स्वामी इज टॉकटिव्ह लिटल किड अँड थिंक दॅट talkative little kid and think that his way of facing life, talking himself out of everything, but he does learn the truth the harsh way as many teen back then. All he want to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody, unlike kids today. This in fact was and in most part of India still is the life of a typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play whack. So Swami is talkative little kid. स्वामी हा कसा मुलगा होता, टॉकटिव्ह म्हणजे बळबळ करणारा. कसा मुलगा होता, टॉकटिव्ह लिटल किड, लहान मुलगा होता, अतिशय बळबळ करणारा. अँड थिंक दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टेकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. आणि आयुष्यात काहीतरी घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहण्याची त्याची काय होती, पद्धत आहे. हे आपल्याला या कथेतून सांगितलेलं आहे. ही थिंक, ही टॉकटिव्ह, टॉकिंग हिमसेल्फ, फेसिंग लाईफ. देन बट ही डज लर्न द ट्रूथ द हॉर्श वे. परंतु सत्य त्याला अवघड मार्गानेच समजते. हॉर्श वे, कोणत्या मार्गाने, हॉर्श वे. ही डज लर्न द ट्रूथ द हॉर्श वे. As many teen back then,
All he want to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody. आता त्या काळातल्या अनेक मुलांप्रमाणे त्या काळातल्या ॲज मेनी टीन्स म्हणजे टीनेजर्स जे मुलं आहेत त्या अनेक मुलांप्रमाणे याला सुद्धा ही वॉन्ट टू डू इज अ प्ले अंडर द सन. त्याला कुठं खेळायला आवडत होते? अंडर द सन म्हणजे उन्हात खेळायला आवडत होते. किक समथिंग कोणाला तरी लाता मारणे, वस्तूला नाही का लातेने उडवणे. क्लाइंब ट्री झाडावर चढणे. ब्रेक समथिंग काहीतरी मोडतोड करणे. अँड हरास समबडी आणि कोणाला तरी काय देणे? त्रास देणे. कोणाला तरी काय देणे? हरास समबडी म्हणजे ट्रबलमध्ये टाकणे, कोणाला तरी त्रास देणे. अनलाईक किड्स टुडे जी आजकालच्या मुलांना असं आवडते काय? नाही. आजकालच्या मुलांना असं करायचं वाटत नाही, तसं त्याला वाटत होतं. This in fact was and in most part of India still is. हे सत्य आहे, हे खरं आहे. हे काय खरं आहे आणि भारतात आजही अनेक ठिकाणी तसे दिसते. द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोविंग अप हे वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे काय असते? असेच वागणे असते. ॲक्च्युली एव्हरी चाइल्ड हु इज ग्रोविंग अप बिहेव सेम लाईक अ स्वामी. कोणासारखं वागतात हे मुलं? स्वामीसारखं. जसं स्वामीचं इथं दिलेलं आहे आपल्याला बिहेवियर कसं होतं, तो काय त्याला आवडत होतं, तसंच या मुलांना सुद्धा वाटते आजकालच्या. द लाईफ ऑफ टिपिकल बॉय ग्रोविंग अप म्हणजे वैशिष्ट्य आहे. दिस इज द टिपिकल बॉय ग्रोविंग अप लाईफ म्हणजे असे हे वैशिष्ट्य आहे. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन किड्स लाईफ, ऑल दे वॉन्ट टू प्ले हवॅक. मुलांच्या आयुष्यात जे टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तंत्रज्ञान. टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तंत्रज्ञान. जे तंत्रज्ञान आहे त्याला इजंट बिग इन अ किड्स लाईफ, त्याला लहान मुलांच्या जीवनामध्ये मोठे स्थान असते काय? नाही. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हवॅक. फक्त त्यांना काय आवडते? दंगामस्ती करणे आवडते. टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेजेस. दंगामस्ती ज्याला म्हणतो आपण एका शब्दात, असं त्या स्वामीला सुद्धा आवडत होतं. आणि याच्यावरून आपल्याला काय समजते की आजकालच्या मुलाची जी काय असते त्या वयात वाढणाऱ्या मुलांची काय परिस्थिती असते ते आपल्याला स्वामीवरून इथं समजून राहिलेलं आहे. द नेक्स्ट पॅराग्राफ. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर. स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता ते आपण आता बघूया. इन व्हॉट वेज इज अ स्वामी टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर म्हणजे त्याच्या वय वाढत असताना तो कशा प्रकारचा मुलगा होता ते आपल्याला बघायचं आहे. इन दिस रिगार्ड नारायण गेट डीपली इनटू द वर्किंग ऑफ स्वामी's 10-year-old mind, explaining explicitly how he think and what is perspective of the world is. तर इन धिस रिगार्ड या बाबतीत नारायणांनी काय सांगितलेलं आहे का की डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामी's 10-year-old माइंड. 10 वर्ष वयाच्या त्या स्वामीच्या मनातल्या भावभावना तो कसा विचार करतो. 10-year-old माइंड आणि तो कसा विचार करतो आणि एक्सप्लेनिंग एक्झिक्युटिव्ह हाऊ ही थिंक अँड व्हॉट इज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. आणि या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल वर्णन करण्याचा कोणी प्रयत्न केला आहे? नारायणन यांनी जे लेखक आहेत त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काय म्हटलेलं आहे की एक्सक्युझिटली मीन्स व्हेरी लाईव्हली, उत्कटपणे, सर्वोत्तम प्रकारे. कशा प्रकारे? सर्वोत्तम प्रकारे.
आणि दुसरा शब्द आलेला आहे पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे दृष्टिकोन. याला काय म्हटलेलं आहे? दृष्टिकोन. तर हे दोन शब्द लक्षात घ्या. आणि तो कशा प्रकारे वागतो, कशा प्रकारे, म्हणजे त्याच्या खोल मनात जाऊन, म्हणजे त्या स्वामीच्या मनातल्या भावनाचा विचार करताना तो कोणत्या दृष्टीने जगाकडे पाहतो याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल वर्णन करण्याचा प्रयत्न इथे कोणी केलेला आहे? R.K. नारायणन यांनी केलेला आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट very attached with the character as the story progresses. That the magic of Narayanan. आणि पहा, ही जी कथा जशी जशी पुढे जाते, प्रोग्रेस होते, म्हणजे पुढे पुढे जात असते ही कथा. आपण जशी जशी ती पुढं वाचतो कथा, दिस इज द ओनली रिव्ह्यू. हा फक्त रिव्ह्यू आहे, पूर्ण कथा दिलेली आहे काय नाही. परंतु तुम्ही जेव्हा हे पुस्तक वाचाल, स्वामी अँड फ्रेंड, त्यावेळेला तुम्ही जेव्हा वाचाल आणि जशी जशी कथा पुढे पुढे सरकत जायते वाचत जाल, तर स्वतःला स्वामीत पाहू लागाल. तुम्ही स्वतः तुम्हाला असं वाटेल की मी कोण आहे? स्वामी आहे. फील लाईक अ स्वामी. तुम्हाला कसं वाटेल? यू फील लाईक अ स्वामी अँड गेट व्हेरी अटॅच विथ द कॅरेक्टर. आणि त्या पात्राशी तुमची काय निर्माण होईल? जवळीकता, अटॅचमेंट. कोणासोबत? त्या कॅरेक्टरशी. कोणत्या कॅरेक्टरशी? याचं नाव काय आहे? स्वामी. या कॅरेक्टरशी आपली काय होईल? जवळीक निर्माण होईल. अँड दॅट इज द मॅजिक. आणि हीच काय आहे? दॅट इज द मॅजिक ऑफ नारायणन. आणि हीच नारायणन यांच्या लिखाणाची काय आहे? जादू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. याचे आपण 3 भागामध्ये किंवा 2 भागामध्ये हा व्हिडिओ पाहूया. आपण हा धडा पाहूया. दुसऱ्या व्हिडिओ भागामध्ये आपण सिग्निफिकन्स ऑफ द बुक हेतूपासून पाहू आणि जमलं तर अबाउट द ऑथर सुद्धा पाहू. तर आजच्या पुरती इतकंच. धन्यवाद.